कोणत्याही तीर्थक्षेत्रावर दर्शनानंतर तिथला प्रसाद म्हणून आपण पेढे घेतोच, पण हे पेढे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात का असा सवाल उपस्थित होतोय. कारण तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर या विभागानं ठिकठिकाणी जाऊन तपासणी सुरू केली. शेगावातील गजानन महाराज मंदिर परिसरातील विविध पेढ्यांच्या दुकानांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं धाडी टाकून पेढ्यांचे नमुने घेतलेले. इथले पेढे आणि प्रसिद्ध अशा शेगाव कचोरीचे नमुनेही तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांचा अहवाल आता आलाय. त्यानुसार शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झालंय. मंदिर परिसरातील 2 दुकानांमधून जप्त करण्यात आलेल्या पेढ्यांच्या नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचं शिक्कामोर्तब झालंय. संबंधित विक्रेत्यांवर परवाना निलंबनासह न्यायालयीन कारवाई करण्याची प्रक्रिया अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केली आहे. ऍक्च्युली आपण शेगावमध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती. त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्न पदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते. एक कंदी पेढा होता आणि एक मलई पेढा होता. त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जी असते, जसं मिल्क फॅट असली पाहिजे, तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं असं त्यामध्ये आढळलेलं आहे. आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम शासनाच्या जे मानक आहेत त्याच्यानुसार एक लिमिट ठरवून दिलेली असते. त्या लिमिटच्या खूप जास्त प्रमाणामध्ये जर ते व्हायलेशन असेल तर ते मानवी शरीरावरती काही ना काहीतरी प्रभाव करतच आणि त्या दृष्टीनेच सरकारने ती मानकं बनवलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच असं म्हणता येऊ शकतं. गेल्या महिन्यात मंदिर परिसरातील 2 पेढा विक्री केंद्रात छापे टाकून सुमारे 25 किलो पेढे जप्त करण्यात आले आहेत. हे अहवाल आल्यानंतर त्या दुकानांवर नेमकी काय कारवाई होते आणि शेगाव कचोरीबाबतचा अहवाल काय आहे याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये असं आहे की कायद्याच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला अहवाल पाठवला जातो, त्याला 30 दिवसाचा पिरियड अपीलसाठी दिला जातो. जर हा अहवाल समोरच्या अन्न व्यवसाय चालकाला मंजूर नसेल तर तो केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीकडून त्याला तो तपासून घेतला जाऊ शकतो. परंतु त्या लॅबोरेटरीचा रिपोर्ट सुद्धा जर तसा आला किंवा या रिपोर्टवरती जर काही अपील झालं नाही तर आपण याच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करतो. म्हणजे त्याच्या विरुद्ध संबंधिताच्या विरुद्ध कलम 59 अंतर्गत खटला दाखल होतो. शेगाव कचोरी संदर्भात हो, शेगाव कचोरीकडे 5 अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आलेले होते. त्यापैकी 2 खाद्यतेलांचे अहवाल प्रमाणित असल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 3 अन्न पदार्थांचे अहवाल अजून यायचे बाकी आहेत. राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा असते. दरवर्षी लाखो भाविक वेगवेगळ्या मंदिरांच्या ठिकाणी असा प्रसाद विकत घेतात. त्यामुळे देवाच्या दारी अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांवर आता काय कायदेशीर कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.